हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग एव्हरीवन. किचन कुक चॅनलला तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे पनीर ढाबा स्टाईल. कसं बनवायचं ते बघणार आहोत आणि सगळ्यांचं आवडता पनीर, लहान मोठ्यांचं. आणि आपण पनीरची भाजी मुलांना टिफिनवर पण देऊ शकतो, कारण लवकरात लवकर बनून तयार होते. त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. 2 तमालपत्र घेतलं, 3 हिरवी इलायची, एक दालचिनी घेतली, एक मसाल्यातली विलायची घेतली, 4 लवंग घेतलेत आणि 1 चम्मच जिरं घेतलंय. मीडियम साईजचं टमॅटो घेतले कापून, कोथिंबीर आणि कांदा कापून घेतले मोठं साईजचं, आणि पाव किलो पनीर घेतले. मी ते ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी ना 1 चम्मच बेसन वापरते. आता बेसन आपण भाजून घेणार आहे. 3 मिनिटं मी बेसनला भाजून घेतलं होतं. बेसननी काय होतं, आपली ग्रेव्ही एकदम घट्टसर होते. बेसन भाजून झालं, मी काढून घेतलं. आणि आता आपण कांदा परतून घेणार आहे. कांदा टाकले मी आणि 1 चम्मच तेल टाकले. कांदा भाजून झालं, काढून घेतलं. इथे मी पाव किलो पनीर घेतले आणि चवीनुसार मीठ टाकले, हळद टाकली, अर्धा चम्मच मिरची पावडर, अर्धा चम्मच सुहानाचं पनीर मसाला घेतले. आता व्यवस्थित आपण मसाले लावून घेणार आहे दोघा साइडने. बघा, दोघे बाजूंनी लावून घेतलं. आता आपण 20 मिनिटासाठी याला साइडला ठेवणार आहे. इथे मी भाजलेला कांदा आणि मीडियम साईजचं टोमॅटो घेतलं होतं कापून, आणि कोथिंबीर याचं वाटण करून घेतलं. इथे मी कढाई ठेवली आणि 1 पळी तेल घेतलं आणि 1 पळी साजूक तूप घेतलंय. तुम्ही फक्त तेल वापरलं तरी चालेल, तूप वापरलं तरी चालेल, किंवा दोघी मिक्स वापरा. इथे मी सगळे मसाले टाकलेत आणि हे जे वाटण करून ठेवलं होतं ते टाकलंय. मिक्स करू. अद्रक लसूणचे पेस्ट टाकलंय. दोन मिनिटं परतून घेणार अद्रक लसूणचं पेस्ट टाकल्यावर. त्याच्यानंतर बेसन टाकणार आहे. बेसन टाकल्यावर आपण 3 मिनिटं परतून घेणार. बघा, 3 मिनिटं झालेत परतून बेसन टाकल्यावर. आता आपण इथे सुके मसाले टाकणार आहोत. 1 चम्मच मिरची पावडर घेतले. मिरची पावडर तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्यानुसार. 1 चम्मच धनिया पावडर टाकले आणि सुहानाचं पनीर मसाला टाकले 3 चम्मच. हळद टाकले. आणि पनीर मसाला नसला ना तर आपल्या घरात जे गरम मसाला असतं ते टाका तुम्ही 1 चम्मच. मिक्स करायचं. थोडंसं पाणी टाकले. पाण्याने काय होतं, मसाले जळले नाही जात आणि मसाला एकदम व्यवस्थित शिजले जातात. आणि चवीनुसार मीठ टाकलं. मिक्स करायचं आणि कस्तुरी मेथी टाकले मी 1 चम्मच. मिक्स करून घ्यायचं आणि 10 मिनिटं मी मध्यम आचेवर मसाल्यांना शिजवून घेतले. बघा, किती मस्त तेल पण सुटलंय. बारीक कापलेली कोथिंबीर टाकली. मिक्स करून घ्यायचं. आणि आता आपण पनीर टाकणार. मॅरिनेट करून ठेवलं होतं. आणि पनीरला ना एकदम हलक्या हाताने मिक्स करायचं, नाहीतर पनीर कसं एकदम आपलं सॉफ्ट असतं ना, लवकर तुटतं. एकदम आरामात पलटी करायचं त्याला. आणि अर्धा ग्लास पाणी वापरले मी. आपल्याला ग्रेव्ही ना पातळ नाही करायची, एकदम घट्ट करायचे. आणि तुमच्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकतात. आणि इथे मी 5 मिनिटं ठेवलंय. बघा, असं उकळी आलेली आहे आपल्या पनीरची ग्रेव्हीला.
आपली पनीरची ग्रेव्ही बनून तयार झालेली आहे, बघू शकतात तुम्ही। आणि दिसायलाच नाही फक्त चवीला पण एक नंबर झालेली होती आणि धाबा स्टाईल पनीर ग्रेव्ही एक नंबर झाली होती। आणि तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा की पनीर मसाला कसं झालं होतं। आणि माझी रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू, धन्यवाद। भेटू आपण पुढच्या व्हिडिओला। बाय।